मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम, ठोंबरे टेक्सटाईल होलसेल कापड दुकान, जेंट्स आणि लेडीज रेडीमेडचे भव्य दालन, शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, रेडीमेड ड्रेस मटेरियल, होजियरी, मेन्सवेअर, किड्सवेअर, सर्व काही एकाच ठिकाणी, हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हरायटीज मध्ये. आमचा पत्ता मसवड, माळशिरस चौक, सातारा पंढरपूर रोड, तालुका मान, जिल्हा सातारा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9421 17 61 61. आवाज मानदेशाचा. वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील मेघा विनायक पवार या विवाहित महिलेने काही दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणी पती विनायक नंदकुमार पवार, धीर विजय उर्फ बंडा नंदकुमार पवार आणि सासरे नंदकुमार महादेव पवार सर्व राहणार वडूज यांच्या विरोधात ऋषिकेश मोहन कांबळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संबंधित संशयित आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मयत विवाहितेच्या कुटुंबियांनी निवेदनाद्वारे केली आहे. मयत मेघा पवार यांच्या आईने वडूज पोलिसात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की पती आणि सासरच्या मंडळींकडून सतत मारहाण, शिवीगाळ, घालून पाडून बोलणे तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. शारीरिक आणि मानसिक छळामुळेच मेघा हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले असा गंभीर आरोपही फिर्यादीत करण्यात आलाय. या गुन्ह्यातील संशयितांवर तातडीने कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश मोहन कांबळे, राहणार करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझी बहीण मेघा विनायक पवार, हिला इथं आम्ही वडूजमध्ये दिलं होतं, विनायक नंदकुमार पवार यांच्या घरी. तर तिला लग्नाला आत्तापर्यंत 12-13 वर्ष झालेली आहेत. तिला वारंवार त्रास होत होता, मारहाण, छळ, जाच, पैशाची मागणी वगैरे. आणि सासरा धीर तिच्यावर संशय घेत होते, तिला अश्लील भाषेत बोलत होते, धंदेवाले आहे असे वगैरे तिला बोलत होते, मानसिक छळ करत होते, जीवे मारण्याची धमकी देत होते तिला. आणि ते पेशावर गुन्हेगार आहेत ते. त्यांनी त्यांच्यावर आत्तापर्यंत आधी पण गुन्हे दाखल आहे. 2021 साली पण त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे की आत्महत्येस प्रवृत्त केलेला आहे. त्याच्यातून ते निर्दोष सुटलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे आता वारंवार असे गुन्हे करत आहेत. माझी नम्र विनंती आहे की त्यांना कठोर शिक्षा व्हावी. आणि अद्याप गुन्हा दाखल होऊन कमीत कमी 3-4 दिवस झालेले आहेत. अद्याप हे आरोपी अटक नाही. लवकरात लवकर आरोपी अटक व्हावे, नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहे. आणि माझी ह्या विषयाला माननीय मुख्यमंत्र्यांना एक नम्र विनंती आहे माझी की लाडक्या बहिणीला जी तुम्ही महिन्याला 1,500 रुपये देत आहे, त्याच्यापेक्षा लाडक्या बहिणीचा तुम्ही कायदा कडक करा, जेणेकरून ह्या असे नराधम सुटणार नाहीत. आणि आज माझ्या बहिणीवर वेळ आलेली आहे की कोणाच्याही बहिणीवर वेळ येणार नाही. सुरेखा मोहन कांबळे करता मुलीची आई आहे. मुलीला सारखं सतत त्रास होत होता, मानसिक त्रास देत होती, पैसे मागणी करत होती. मुलगी मला नेहमी सांगायची, पण आम्ही म्हणायचो कशाला लेकरा संसार मोडायचा, आज ना उद्या रंकेला लागेल, आज ना उद्या रंकेला लागेल म्हणून आम्ही पानात टाकत गेली. मुलीने स्वतः सांगितलं होतं, तिचा दीर म्हणला की माझ्या बायकोला मी स्वतः फास घेऊन मारले, तुला पण मीच फास देणार आहे, मारणार आहे म्हणलं. ती पण मुलीने सांगितलं होतं, पण आम्ही लक्ष दिलं. म्हणलं आम्ही जी म्हणून दाखवती करत नसतं म्हणून आम्ही लक्ष दिलं नाही एवढं. आणि माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. यांना जे वनवास झालेला आहे त्याचं पण कुठेतरी लोकांनी दखल घेतली पाहिजे, शासनाने दखल घेतली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. लेकरांना सांभाळा आम्ही खंबीर आहे, पण तिला न्याय मिळाला पाहिजे का नाही अशी नम्र विनंती नाही. मानचौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.